कारण जसं मी प्रॉमिस केलं होतं, नॉट जस्ट द MHT CET प्रिपरेशन, बट त्याच्यानंतर तुम्ही कोणतं कॉलेज सिलेक्ट केलं पाहिजे, किती रँकवर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटतं, त्या कॉलेजचं रँक किती लागेल, पॅकेज किती असेल, कोणत्या कोणत्या कंपनीज येतात, ही डिटेल्ड इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत घेऊन येते. आणि बाळांनो, आज असंच मी एका महाराष्ट्राच्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल इन्फॉर्मेशन घेऊन आली आहे, विच इज द DJSCE कॉलेज. मॅम, हे कॉलेज आहे कोणतं? तर बाळांनो, आता पहिले तर हे कॉलेज आहे कोणतं हे सगळं रिव्हील करण्याच्या आधी आय विल मेक शुअर बाळांनो की तुम्हाला CET मध्ये कितीही पर्सेंटाइल येऊ दे, बट यू लँड इन वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र. आणि त्याच्यासोबतच बाळांनो, नॉट जस्ट द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस, बट कोणती ब्रांच सिलेक्ट करायची याच्यामध्ये पण मी तुम्हाला हेल्प करणार आहे. सो अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट करा. आता बाळांनो, टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस ऑफ इंडिया फॉर प्लेसमेंट अँड करिअर प्रोग्रेस. आता ही जी लिस्ट होती ना, या लिस्ट मध्ये ह्या कॉलेजचं नाव होतं, पण मॅम ही लिस्ट कोणती होती? तर बाळांनो, ह्या कॉलेजचं जे नाव आहे, ह्या कॉलेजचं नाव आहे द्वारकादास सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे की मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये अजूनही चांगले कॉलेजेस आहेत, तुम्हाला माहिती असेल, जसं की SPIT झालं, VJTI झालं, ICT झालं. दीज आर ऑल्सो सम ऑफ द गुड कॉलेजेस. आणि त्याच्यासोबतच बाळांनो, हे द्वारकादास सांगवी कॉलेज इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द गुड इंजिनिअरिंग कॉलेजेस. आता बाळांनो, हे कॉलेज कधीपासून रन होत आहे? इज इट अ न्यू कॉलेज? मॅम, प्लेसमेंट कशी आहे? मॅम, हायेस्ट पॅकेज किती आहे? तर बाळांनो, हे जे द्वारकादास कॉलेज आहे, हे 1994 पासून खूप चांगले इंजिनियर्स आपल्या कंट्रीला देत आहे. आणि बाळांनो, 1994 म्हणजे कळतंय तुम्हाला, तुमचा जन्मही नव्हता झाला तेव्हा, माझाही नव्हता झाला, तेव्हापासून हे कॉलेज इतके छान इंजिनियर्स आपल्या कंट्रीला देत आहे. आणि बाळांनो, हे जे कॉलेज आहे, जसं आता बेंगळुरूमध्ये देयर इज वन कॉलेज विच इज सेड टू बी द RVCE कॉलेज. आणि बाळांनो, हे बँगलोरचं फेमस कॉलेज आहे. आणि त्याच्याशी कम्पेअर केलं आपल्या स्टेटमध्ये म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्ये, तर बाळांनो, द्वारकादास कॉलेज इज कन्सिडर्ड ॲज द टॉप नॅशनल रॉकेटरी अँड स्पेस कॉम्पिटिशन साठी. तर बाळांनो, ह्या कॉलेजला तोड नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ह्या कॉलेज बद्दल सगळ्यात चांगली गोष्ट जी आपल्याला जास्त अट्रॅक्ट करते की मॅम पुढे जाऊन लाईफ कशी असणार आहे, तर बाळांनो, ह्या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज इज 56 LPA आणि ॲव्हरेज पॅकेज आहे बाळांनो 11.28 LPA. तर बाळांनो, इतकं तर समजून घ्या की कॉलेज चांगलं आहे, ठीक आहे, पण कॉलेज चांगलं आहे हे आपण कसं फिगर आउट करू शकतो? तर ते आपण फिगर आउट करू शकतो ऑफकोर्स थ्रू द हायेस्ट पॅकेज. त्यानंतर मॅम, जर आम्हाला ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर विच आर द कोर्सेस दॅट आर अवेलेबल, व्हॉट इज द एलिजिबिलिटी, व्हॉट इज द ऍडमिशन प्रोसेस, व्हॉट इज द कट ऑफ, व्हॉट इज द सीट मॅट्रिक्स अँड मोस्ट इम्पॉर्टंटली व्हॉट इज द फीज ऑफ द कॉलेज. तर बाळांनो, पहिले तर मुंबईमध्ये आहे हे कॉलेज अँड इट हॅज अ व्हेरी ब्युटिफुल कॅम्पस. आणि मुंबई सारख्या सिटीमध्ये इतका मोठा कॅम्पस असणं म्हणजे एकदम क्रेझी चीज आहे वाली. तो अब बॉस, हे जे कॉलेज आहे द्वारकादास कॉलेज विच इज इन मुंबई, बाळांनो, हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं 1994 मध्ये. इट इज अ टाइप ऑफ प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज आणि याचा जो एरिया आहे बाळांनो, दॅट इज 2.25 एकर्स. आता हे जे कॉलेज आहे, इथे ब्रांचेस कोणते कोणते आहेत किंवा कोर्सेस कोणते कोणते ऑफर्ड होतात, तर बाळांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन, computer science and engineering with specialization in internet and in data science, cyber security including blockchain, electronics and telecom engineering, information technology आणि mechanical engineering. तर बाळांनो, असं म्हणू शकतो की इंजिनिअरिंगचे ऑलमोस्ट सगळेच ब्रांचेस इथे या कॉलेजमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर मॅम, सीट्स किती आहे कोणत्या ब्रांचसाठी? तर बाळांनो, सगळ्यात जास्त जी बूम होणारी ब्रांच आहे विच इज of the most demand right now, which is artificial intelligence and data science, बाळांनो 60 seats it has. त्यानंतर artificial intelligence and machine learning again 60, computer engineering 180, computer science and engineering with specialization in data science 120. त्यानंतर computer science and engineering आणि बाळांनो इथं specialization in internet of things and cyber security including blockchain technology is 60, electronics and telecom 180, information technology 180, mechanical engineering 180. ठीक आहे. सो हर ब्रांच मध्ये, आता तुम्हाला कोणत्याही ब्रांच मध्ये जायचं असेल
तर यू नो की तिथे सीट्स किती आहे. आता बाळांनो आपण कट ऑफ आणि एलिजिबिलिटी बद्दल बोलूयात, पण ह्या ज्या सीट्स अवेलेबल आहे बाळांनो, ह्या सीट्सचं डिव्हिजन समजून घ्या. तर बाळांनो इथे नीट लक्ष द्या. These seats are reserved for Maharashtra state candidates ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा डोमिसाइल आहे and are filled in through the centralized allotment process conducted by state common entrance test cell. म्हणजे एकदा तुमच्या इंजिनिअरिंग सीईटीचा रिझल्ट आला तर मानो सीईटी सेल जे काउन्सिलिंग राउंड्स घेते त्या काउन्सिलिंग राउंड्स मधून हे सीट्स फिलअप होऊ शकतात. इफ यू हॅव अ डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट विथ दॅट माय डियर स्टुडंट्स द टोटल सीट्स हियर आर 248. त्यानंतर कॅप मायनॉरिटी सीट्स. आता बाळांनो कॅप मायनॉरिटी सीट्स मध्ये these seats are reserved for Gujarati speaking community ज्याला आपण लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणतो. लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज रिलेटेड. Candidates are filled in through the centralized allotment process conducted by the State Common Entrance Test Cell, Government of Maharashtra 522. तर बाळांनो या हे जे गुजराती स्पीकिंग क्राऊड आहे त्यांना इथे मायनॉरिटी कोटामधून पण मिळू शकतं. पण मॅम त्याच्यासाठी कोणत्या काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू फिल करायचं. तर बाळांनो सीईटी सेल जी काउन्सिलिंग प्रोसेस कॅरी करते थ्रू दॅट ओनली यू कॅन फिल दिस आउट. त्यानंतर कॅप ऑल इंडिया सीट्स. आता बाळांनो दीज सीट्स आर रिझर्व्ड फॉर ऑल इंडिया कॅन्डिडेट्स and are filled in through the centralized allotment process conducted by the state commons entrance test cell. त्याच्यासाठी सीट्स कमी आहे 46 आणि बाळांनो इन्स्टिट्यूट कोटा सीट्स 20% असतात which means these seats are filled in by the institute. मग आता वर्स्ट केस की तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंच आहे पण भेटत नाहीये तर ती इन्स्टिट्यूट आपली एक्झाम कंडक्ट करते पॉइंट 1 किंवा त्यांनी काही सीट साईडला ठेवलेले असतात ज्याला ते मॅनेजमेंट कोटा म्हणतात. सो त्याच्यासाठी सुद्धा दे कीप सम सीट्स असाइड तर त्याच्यासाठी तुम्ही इथं ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर बाळांनो एलिजिबिलिटी. तर एक तर गोष्ट एकदम क्लिअर आहे की तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड मध्ये 45% आपण म्हणतो पण डोक्यात क्लिअर ठेवा बाळांनो तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड मध्ये 50% लागणारच. हे बोर्ड्स मध्ये विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथ्स एज युअर कंपल्सरी सब्जेक्ट ऑल्सो इंग्लिश इज इन्क्लुडेड इन दॅट. आणि बाळांनो सीईटी तुम्ही अटेम्प्ट केली पाहिजे आणि जर तुम्ही जेई थ्रू घेताय तर जेई मध्ये तुम्हाला नॉन झिरो स्कोर पाहिजे ऍटलीस्ट 0 नाही पाहिजे जेई मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो काय काय क्रायटेरिया आहे ऍडमिशन प्रोसेस साठी. यू हॅव टू बी पास्ड आउट ऑफ क्लास 12. त्यानंतर जेई और एमएचटी सीईटी एक्झाम आणि मग जर एमएचटी सीईटी थ्रू घेत असाल बाळांनो तर तुम्हाला काउन्सिलिंग राउंड थ्रू जावं लागेल. आता बाळांनो आपल्यासाठी इम्पॉर्टंट डेट्स काय आहे की कधी आपल्या एमएचटी सीईटीच्या एक्झाम्स आहे. तर बाळांनो फर्स्ट अटेम्प्ट इज फ्रॉम एप्रिल 11. ठीक आहे जो पीसीएमचा आहे आणि पीसीएमचा सेकंड आहे मे 10 टू मे 11. मॅम सीईटी मध्ये जर आम्हाला चांगलं स्कोर करायचं असेल तर बाळांनो त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी सिंगल सिरीज पण घेऊन येतेय जिथे मी अशा टाइपचे क्वेश्चन्स घेणार आहे ज्या टाइपचे तुम्हाला विचारल्या जातात एमएचटी सीईटी मध्ये आणि ही सिरीज आजपासून सुरू होतीये 9 मार्चला रात्री 9 वाजता. आता बाळांनो कट ऑफ बघा. हा कट ऑफ आहे जेई थ्रू. जर तुम्ही या कॉलेजला ऍडमिशन घेताय थ्रू द जेई मेन्स पर्सेंटाइल तर बाळांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स साठी 97.27, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग 96.85, कंप्यूटर इंजिनियरिंग 97.83, computer science and engineering with specialization in data science 97.09, computer science and engineering with specialization in internet of things and cyber security including blockchain technology 96.78, electronics and telecom 96.29, information technology 97.32 and mechanical engineering 94.85. ठीक आहे. आता मॅम व्हॉट इफ वी वॉन्ट टू टेक ऍडमिशन थ्रू एमएचटी सीईटी. तर बाळांनो पर्सेंटाइल व्हॅरी करतं बट इथे रँक्स दिलेले आहे की कोणत्या ब्रांच साठी तुम्हाला किती रँक पाहिजे. सो बाळांनो हे रँक्स आर ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्ही असं लाईट हे बघा हे तर डोक्यात फिक्स ठेवा दॅट ॲट एनी कॉस्ट बाळांनो जर जेई साठी तुमचा कट ऑफ 97 पर्सेंटाइल पर्यंत चाललाय तर सीईटी थ्रू तर इट इज एनी हाउ गोइंग टू बी 98 परसेंटाइल एंड अबव. सो योर फोकस हैज टू बी दैट मेरे को कुछ भी करके एमएचटी सीईटी में 98 परसेंटाइल तो लाना ही लाना है. With that my dear students the rank also matters. I'll just give you an example of 2025. If there is a student who has 99.21
अँड इफ देर इज अ स्टुडंट हु हॅज 99.94, तर बाळांनो हे जे मध्ये डिफरन्स आहे ना 0.21 आणि 0.24 चा, याच्यात लेजिट 1500 मुलं येतात. हे 0.21 आणि 0.24 तुम्हाला वाटतं पॉइंट तर आहे, बट बाळांनो याच्यामध्ये 1500 मुलं येतात आणि तुमच्यासाठी एक रँक मॅटर करते. व्हाय एम आय सेइंग दॅट? बिकॉज बाळांनो देर आर कॉलेजेस हु विल give you admission on the basis of your all Maharashtra rank in MHT CET. Ma'am, what is the fees of the college? तर बाळांनो per year the fees is 2 lakh. आणि with that, ma'am, is the college really good? म्हणजे or is it like overrated type of college? तर बाळांनो I will just give you एकदम honest data. You can go and research. तर इकडची जी फॅकल्टी आहे, जे स्वतः पर्सनली मी पण ऐकलेलं आहे कारण मी मुंबईला राहिलेली आहे, फॅकल्टी या कॉलेजची खूप चांगली आहे, खूप एक्सपिरियन्स्ड आहे, जो एक प्लस पॉइंट आहे. आणि दुसरं बाळांनो, द प्लेसमेंट सीन इज क्वाइट गुड. बेस्ड ऑन माय ऑब्झर्वेशन इट इज अबाउट 90% विथ मेनी पीपल. ठीक आहे. आणि इकडे ज्या कंपनीज येतात, कंपनीज आर ऑल्सो व्हेरी गुड, लाईक JP Morgan. सो कंपनीज आर ग्रेट. प्लेसमेंट अबाउट 90% प्लेसमेंट, अगेन एकदम क्रेझी गोष्ट आहे. आणि बाळांनो विथ दॅट इन्फ्रास्ट्रक्चर इज व्हेरी गुड. द कॉलेज फॅकल्टीज आर व्हेरी गुड. सो आणि हा इकडे Amazon, Google सारख्या पण कंपनीज येतात. सो आपण म्हणतो ना की मॅम फक्त COEP झालं किंवा IITs NITs ला जातं का Google, मायक्रोसॉफ्ट, Amazon? तर नाही बाळांनो, ते ह्या कॉलेजेसला सुद्धा येतात. ठीक आहे. विथ दॅट माय डिअर स्टुडंट्स, व्हॉट इज द ऍडमिशन प्रोसेस? तर बाळांनो ऍडमिशन प्रोसेस तर तीच आहे. आता तर मी तुम्हाला एकच सांगेल रफली की तुम्हाला इथे थ्रू कॅप राऊंड ऍडमिशन घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. सो सध्यासाठी तुमचा स्कोर फोकस हाच असला पाहिजे की मॅम मला काहीही करून 98% आणायचं आहे इन MHT CET. बाकी पुढे काउन्सिलिंगची काय प्रोसेस असेल ते सगळं मी गाईड करेन. आणि MHT CET साठी ही जी सिरीज आहे तुम्ही मला फॉलो करा आणि आय विल मेक शुअर की तुम्ही MHT CET मध्ये ते जे 50 क्वेश्चन येतात ना केमिस्ट्रीचे, असे त्याला कॅटर करू ना बॉस की मजा आ जाएगा. ठीक आहे. सो अशीच तुम्हाला कॉलेज रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी असेल तर कॉमेंट करा. अँड दॅट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टुडंट्स. सी यू ऑल इन नेक्स्ट वीडियो. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव अँड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.